हॅलो, हाय सर्वांना. ऑफिसवरनं आल्यानंतर 10-15 मिनिटं पोरांबरोबर गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर सिद्धार्थला बसवलं होतं अभ्यासाला. आणि पिऊ मात्र लोळत पडली होती. तिला काही अभ्यास करायचा नव्हता. 10-15 मिनिटं मुलांबरोबर घालवल्यानंतर मग चला म्हटलं किचनमध्ये कामाला सुरुवात करूया. आज थकली होती ऑफिसमध्ये काम जास्त असल्यामुळे, पण थकवा माझा दूर झाला होता. का तर मुलांबरोबर गप्पा मारल्या आणि त्यांच्या काहीतरी दिवसभराच्या घडामोडी ऐकल्यानंतर जो काही थकवा असतो तो दूर होतो. आणि मग जेवण तर बनवायचंच होतं. मग काय, मग आज शॉर्टकट जेवण बनवलं होतं. शॉर्टकट म्हणजे काय, भाकरी आणि भाजी बनवायची होती आणि दुपारचा राईस होता. आज आज मी सकाळी उशिरा गेली होती ऑफिसला, म्हणून राईस थोडासा जास्त राहिला होता. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिघांनी मिळून मस्तपैकी तारक मेहता बघत जेवण एन्जॉय केले. मला आज ना भाकरी चुरून खायची होती. मस्तपैकी एक भाकरी असं मस्तपैकी चुरली आणि मस्त खाऊन टाकली. मला हे चुरलेली भाकरी आवडत नाही, पण कधीतरी मी खाते. कारण कधीतरी मला असं आठवलं की मग चुरून मुरून मी खाते. मस्तपैकी भाकरी चुरून खाल्ली आणि मस्तपैकी जेवण एन्जॉय करून रात्री आम्ही झोपून घेतलं. मग काय, दुसऱ्या दिवशी सकाळी ट्युशनला जायचं होतं सिद्धार्थला. त्याच्यामुळे त्याला मॅगीचा नाश्ता करून द्यायचा होता. मग काय, त्याला एकट्याला करून देण्यापेक्षा विचार केला आम्ही तिघांनीही खायचं. मग तिघांसाठीही बनवलं होतं. पिऊच्या पप्पांना काही आवडत नाही, म्हणून आमच्या तिघांसाठी मॅगीचा नाश्ता बनवला होता. त्याच्याप्रमाणे मॅगीचा नाश्ता बनवून झाल्यानंतर त्या दोघांना दिला आणि मीही सुद्धा मस्तपैकी मॅगी एन्जॉय केली. सिद्धार्थ माझा सकाळी रिव्हिजन करून जात होता. आज त्याचे पेपर होते, त्याच्यामुळे ते रिव्हिजन करून जात होता. मग त्या दोघांना दिल्यानंतर मीही मस्तपैकी मॅगी एन्जॉय केली. आणि त्याच्यानंतर सिद्धाच्या पप्पांना चहा करायचा होता. मग मस्तपैकी चहा करून दिला त्यांना आणि मीही सुद्धा चहा घेतला. चहा घेतला की कामात अजून तरतरी येते. ह्याच्या आधी माझी सगळी कामं आवरून झाली होती. फक्त मला नाश्त्यांची भांडी आणि मला फक्त लादी पुसायची होती. बाकी मी आजचंही रुटीन मी 6:30 वाजतापासूनच सुरू केलं होतं. फक्त अर्धा तास लेट झाला होता, पण आज 6:30 वाजता मी उठली होती. अशा प्रकारे माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. चला भेटते उद्या छानशा व्हिडिओ सोबत. तोवर तुमची स्वतःची